रायगड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने अंबा नदीच्या पाणी पातळीत घट, नागोठणे शहरातील पूरस्थिती ओसरली। कालच्या मुसळधार पावसाने अंबा नदी धोक्याच्या इशाऱ्यावरून वाहत होती। कोल्हापुरात गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर। जिल्ह्यातील 30 बंधारे पुन्हा पाण्याखाली। सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील खोर्निनको धबधब्याला रौद्र रूप। धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू। नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणसाठा 67%वर। नाशिकातली धरणं तुडुंब भरल्याने तब्बल 31 टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीकडे प्रवाहित। परभणी जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी जायकवाडी माजलगाव कालव्यातून आज पाणी सोडण्यात येणार। आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतून 107 उमेदवारांची माघार। तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत चुरस वाढली। 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पंढरपूरच्या कुंभार गल्ली आई आणि मुलाची राहत्या घरात धारदार शस्त्राने वार करत हत्या। गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। जळगावात 4 चाकी वाहनांसह जनरेटर चोरल्याचा प्रकार। गोलाणी मार्केट परिसरातील घटना। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूरच्या पंढरपुरात प्रियकराच्या मदतीने विवाहितेकडून आत्महत्येचा बनाव। पतीला खरा वाटण्यासाठी तिसऱ्या महिलेची हत्या करून जिवंत जाळलं। पाटकळ गावातील धक्कादायक घटना।